असलेल्या प्रयत्नांमधली एक महत्त्वाची कामगिरी ठरली आहे। आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर। जिल्हा झटपट। कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातल्या नागाव इथल्या प्लास्टिक स्क्रॅप गोदामाला लागलेल्या भीषण आगीमध्ये 50 टनांपेक्षा अधिक साहित्य जळून खाक। जळगावमध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत यादाखल गुन्ह्यांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची मासिक बैठक संपन्न। अहिल्यानगर इथे झालेल्या समाजकार्य महोत्सव 2026 अंतर्गत निवासी जिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिक सुनील राम गोसावी यांना कर्तृत्व गौरव पुरस्कार प्रदान। कोल्हापूरच्या काळम्मावाडी पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा योजनेसाठी दूधगंगा धरण परिसरात महापारेषणचं सबस्टेशन स्थापन करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय बैठक संपन्न। जळगावच्या मेहरुण इथल्या साईबाबा मंदिरात न्याय विश्वास फाउंडेशनतर्फे तिसरं मोफत कायदेविषयक सल्ला शिबिर ॲडव्होकेट अनिकेत उज्ज्वल निकम यांच्या नेतृत्वाखाली पडलं पार। चंद्रपूरच्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत 100 गाड्यांवर अवैधरित्या लावलेले प्रखर LED दिवे काढून चालकांना ठोठावला गेला दंड। कोल्हापूर जिल्ह्यातल्या भुदरगड इथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात संपन्न। सोलापूरमधल्या जुळे सोलापूर इथली मराठी साहित्य परिषद आणि प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीनं कवी सौमित्र अर्थात किशोर कदम यांना स्वर्गीय दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक पुरस्कार 2026 प्रदान। आणि महास्ट्राईड अंतर्गत जिल्हा विकास आराखड्याच्या अंमलबजावणीमध्ये आर्थिक वर्ष 2025-26 साठी कोल्हापूर जिल्ह्यानं पटकावला प्रथम क्रमांक। क्रीडा वृत्त।